मित्रांनो, आज आपण आलो आहोत महारेराच्या वेबसाईटवरती. महारेराच्या टेक्निकल डिपार्टमेंटनी ही एक फार सुंदर वेबसाईट डिझाईन केलेली असं मला म्हणावं लागेल. भारतामध्ये जेवढे पण स्टेट रेराज आहेत त्यापैकी मला जी सगळ्यात सोपी वाटली ती ही महारेराची वेबसाईट आहे आणि खरोखर इंटरॅक्टिव्ह आहे. त्याचा युजर इंटरफेस पण फार चांगला आहे. आता या वेबसाईटवरती आपल्याला काय इन्फॉर्मेशन अवेलेबल असते आणि आपल्याला जे काही काम महारेराकडनं करून घ्यायचं आहे ते कसं करून घ्यायचं या वेबसाईटच्या सहाय्याने ते आपण आज बघणार आहोत. हा आहे होम पेज. याच्यामध्ये तुम्हाला ॲज अ युजर म्हणजे अलॉटी म्हणून तुम्हाला जर सपोज काही करायचं असेल तर त्याच्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन्स आहेत. तुम्हाला प्रोजेक्ट सर्च करायचं असेल तर त्याची इन्फॉर्मेशन इकडे अवेलेबल आहे. त्या इन्फॉर्मेशन्स कशा वाचायच्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण जनरल वेबसाईटमध्ये काय इन्फॉर्मेशन्स अवेलेबल आहेत ते बघू. ह्या होमपेजमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला इथं सर्व माहिती पण मिळेल. इथं यांच्या नोटिसेस तुम्हाला दिसतील. इथं कॉज लिस्ट असते जिथं तुम्हाला तुमचे रेग्युलर हिअरिंगचे नंबर्स दिसतात. मंथली कॉज लिस्ट आहे आणि अशा प्रकारे हा स्टॅटिस्टिकल डेटा पण इकडं अवेलेबल आहे. तुम्ही जर अलॉटी असाल तर तुम्हाला या टॅबचा यूज करावा लागेल, ज्याला होम बायर्स असं नाव दिलेलं आहे. अबाउट असमध्ये इंट्रोडक्शन अबाउट महारेरा अशी सगळी माहिती पूर्णपणे इकडे दिलेली आहे. पण जी महत्त्वाची माहिती आहे, ज्यासाठी ही वेबसाईट बनवलेली आहे, ती माहिती असते इथे होम बायर्सच्या पेजवरती. या होम बायर्सच्या पेजवरती गेल्यावरती आपल्याला जर प्रोजेक्ट सर्च करायचा असेल तर सर्च करताना तुम्हाला इथे प्रोजेक्ट्समध्ये रजिस्टर्ड रिअल इस्टेट प्रोजेक्ट सर्च करावे लागतील. त्याचबरोबर इथं जे प्रोजेक्ट लॅप्स झालेले आहेत, ज्यांचं रजिस्ट्रेशन रिवोक झालेलं आहे त्यांची लिस्ट आहे. अशी सर्व माहिती इथं दिलेली असते. कंप्लेंट्स तुम्हाला बघायचे असतील तर प्रोजेक्ट वाईज कंप्लेंट बघू शकता, प्रमोटर वाईज कंप्लेंट बघू शकता. होम बायर्ससाठी उपयुक्त असलेला टॅब, याच्यामधून तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते. माहिती कशी वाचायची आहे ते जर तुम्ही आता इकडे गेलात तर तुम्हाला हा अशा प्रकारचा टॅब ओपन होईल. इथे कोणताही एक इन्फॉर्मेशन जरी तुम्ही दिली तर तुम्हाला इथे त्या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये जो स्पेसिफिकली यासाठी बनला असेल की माहिती कशी वाचायची आहे, तिचं इंटरप्रिटेशन कसं करायचं आहे, त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की कोणती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे आणि ज्याच्यावरती तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता. आता हा टॅबला गेलात तर तुम्हाला इथे हा प्रमोटरचा टॅब आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन आहे, लॅप्स अँड रिवोक प्रोजेक्ट कोणाचे आहेत ते दिसतं तुम्हाला. नॉन रजिस्ट्रेशनचे इन्फॉर्मेशन नॉन रजिस्ट्रेशन आहे. क्वार्टरली अपडेट तुम्हाला करायचे असतील, हे सगळे जे काही कंप्लायन्सेस आहेत जे प्रमोटरनी करायचे असतात त्यासाठी हा टॅब आहे. हा आहे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनचा टॅब. हा फार महत्त्वाचा आहे आणि याच्यावरतून आपण बघणार आहोत की प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन कसं करावं. ते सुकर करण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आता हा आहे रिअल इस्टेट एजंट्ससाठीचा टॅब. याच्यामध्ये एजंट्सचं ट्रेनिंग कसं होतं, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, करेक्शन्स त्या रजिस्ट्रेशनमध्ये कशा करायच्या आहेत, SRO जर सपोज एजंटचे असेल तर त्यांनी कसं तिथं रजिस्टर करून घ्यायचं आहे, हे सर्व माहिती तुम्हाला इकडे मिळेल. आता सपोज ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही जेव्हा बुकिंग करता त्यावेळेला तुम्हाला काही इश्यूज आले, मला कंप्लेंट करायची असेल तर त्यावेळेला हा टॅब तुम्हाला उपयुक्त पडतो आणि इथं तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. कंप्लेंट कशा फाईल करायच्या त्यासाठी पण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेला आपल्याला इथून कंप्लेंट्स फाईल कशा करायच्या, काही आवश्यक गोष्टी असतात, हे सगळं आपण बघणार आहोत. कंप्लेंटची ऑर्डर झाल्यानंतर सपोज ती तुम्हाला तुमच्या बाजूने झाली नाही असं वाटते, त्याच्याबद्दल जर सपोज तुम्हाला काही म्हणणं मांडायचं आहे, अपील करायचं आहे, तर तुम्हाला इथे अपिलेट ट्रायब्युनलचा टॅब सेपरेटली दिलेला आहे. इथून तुम्ही नवीन वेबसाईटवरती सरळ जाता आणि तिथं ती अपिलेट ट्रायब्युनलच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला सगळं फायलिंग करावं लागतं. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं अपिलेट ट्रायब्युनलला फायलिंग जरी तुम्ही ऑनलाईन केलं तरी तुम्हाला इथे फिजिकल 2 सेट कॉपीज द्याव्याच लागतात. हे मॅन्डेटरी आहे. आता मित्रांनो, हे सगळा कारभार चालताना जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे तुमचे ऑर्डर्स असतील, सर्क्युलर्स असतील, त्या सगळ्या जर तुम्हाला बघायच्या असतील त्या तुम्हाला इकडे दिसतील. याच्यामध्ये इथे तुम्हाला रेग्युलेशन्स, ऑर्डर्स, सर्क्युलर्स, रूलिंग, सू मोटो ऑर्डर्स, हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता मित्रांनो, रेराने आजपर्यंत जे काम केलं आहे त्याचा लाईव्ह डेटा
ते म्हणतात की इथे स्टॅटिस्टिक्सच्या ह्याच्यामध्ये दिलेला असतो, तर तो लाईव्ह डेटा काय आहे हे आपण बघून घेऊ. हे रेराच्या हिशोबाने आजपर्यंत 54,639 प्रोजेक्ट जे ॲप्लिकेशन आलेले आहेत यांच्याकडे, आणि त्याच्यापैकी 349 ॲप्लिकेशन यांनी परत पाठवलेत. काही इन्फॉर्मेशन अपुरी होती ती पूर्ण करण्यासाठी. काही 396 ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यामध्ये अजून स्क्रुटिनी चालू आहे. रजिस्ट्रेशन ज्यांना दिलेलं आहे ते आहे 53,894, आणि कंप्लिटेड प्रोजेक्ट्स ॲज पर फॉर्म 4 हे आहेत 19,000. कंप्लिशन ॲप्लिकेशन बरेचसे पेंडिंग आहेत, त्याकरता हे इथे तुम्हाला अपूर्ण दिसतं. आणि बऱ्याचदा प्रमोटर्स लोकांनी पण कंप्लिशन अपडेट करण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर हा जो डेटा आहे हा फक्त रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनचा आहे. रेरानी याच्यामध्ये करेक्शन ॲप्लिकेशनचा, एक्सटेन्शन ॲप्लिकेशनचा डेटा दिलेला नाही आहे, ज्याची पेंडन्सी खूप जास्त आहे. तर मित्रांनो, ही आहे महारेराची वेबसाईट. इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये जर सपोज तुम्हाला होम बायर म्हणून वेबसाईटवरनं कशी माहिती घ्यायची आहे ते बघायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू लोकांना शेअर करा, म्हणजे अशीच माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. धन्यवाद.